वेलकम विद्यार्थी मित्रांनो. मागील लेक्चरमध्ये आपण ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी फर्स्ट लेसन स्टार्ट केला होता. त्यामध्ये आपण व्हीट क्रॉप बद्दल माहिती घेतली. त्यानंतर आता आपण पुढील क्रॉप याच्यामध्ये पाहणार आहोत. ट्रॅडिशनल क्रॉप पॅडी. पॅडी सर्वांना परिचित आहे. राईस तुम्ही रोज तुमच्या जेवणामध्ये खाता. त्याला आपण मराठीमध्ये साळ, भात आणि हिंदीमध्ये धान असं म्हणतो. पॅडीचं बॉटनिकल नेम आहे ओरायझा सटायवा. फॅमिली ग्रॅमिनी, ग्रास वर्गातील हे पीक आहे. त्यानंतर ओरिजिन आहे साऊथ एशिया. एशियन कंट्रीज ज्या आहेत त्या ठिकाणी भात सर्वप्रथम सापडलेला आहे. त्यामुळं पॅडीचं ओरिजिन साऊथ एशिया. Then after uses of paddy, first, rice is the staple food of 60% population of the world. Rice हे staple food म्हणून 60% पॉप्युलेशन जगामध्ये त्या ठिकाणी ते खाण्यासाठी वापरत आहे. Then second, it contains carbohydrates, protein, fats, minerals and vitamins. राईस मध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत, प्रोटीन आहेत, फॅट्स आहेत, मिनरल्स आहेत, त्याचबरोबर विटॅमिन्स या ठिकाणी राईस मध्ये आपल्याला सापडतात. देन राईस ब्रान कंटेन्स 18 to 20% ऑइल. राईस ब्रान जो आहे, ब्रान म्हणजे राईसच्या जो ग्रेन आहे तर त्या ग्रेनच्या वरती जे आवरण असतं त्या आवरणामध्ये 18 ते 20% ऑइल आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. Then after paddy straw is used as manuring, mulching as well as padding material. पॅडी स्ट्रॉ जो आहे तर तो आपल्याला मॅन्युअर साठी वापरता येतो, म्हणजे खत म्हणून आपण त्याचा वापर करतो. मल्चिंग मटेरियल म्हणून त्याचा वापर केला जातो. शेतामध्ये आपण राईसचा जो भुसा राहिलेला आहे तो भुसा आपण शेतामध्ये मल्चिंग म्हणून त्या ठिकाणी वापरतो. त्यानंतर पॅडिंग मटेरियल. पॅडिंग मटेरियल म्हणजे ज्यावेळेस आपण प्लायवूड वगैरे तयार केले जातात त्या प्लायवूडच्या मध्ये जो काही भुसा भरला जातो तो राईस हस्क म्हणून त्या ठिकाणी वापरला जातो. देन आफ्टर राईस ब्रान, पॅडी हस्क, स्टाल्स आर युज्ड ॲज फॉडर. त्याचबरोबर राईस ब्रान, पॅडी हस्क आणि स्टाल यांचा वापर आपण जनावरांना खाद्य म्हणून त्या ठिकाणी करतो. देन आफ्टर इन्फेरियर क्वालिटी राईस इज युज्ड ॲज अ पोल्ट्री फीड. त्याचबरोबर इन्फेरियर क्वालिटी राईस जो आहे तर तो पोल्ट्री फीड म्हणून आपण त्या ठिकाणी वापरतो. राईस बाय प्रोडक्ट्स मुरमुरे, पर्चेड राईस, पोहे, बीटन राईस आर प्रिपेअर्ड. आता राईस पासून आपण त्या ठिकाणी मुरमुरे तयार करतो, त्याचबरोबर पोहे तयार करतो आणि ते खाण्यासाठी त्या ठिकाणी आपण वापरतो. Then after soil requirement of rice crop, it requires alluvial to lateritic soil. राईस ह्या पिकासाठी alluvial to lateritic soil त्या ठिकाणी बेनिफिशियल असते. इट इज ऑल्सो ग्रोन ऑन खार लँड्स अँड बेसाल्ट सॉइल. त्याचबरोबर खार लँड अँड बेसाल्ट सॉइल जी आहे ती सुद्धा राईस साठी त्या ठिकाणी सुटेबल आहे. It should be fertile and well drained. Soil should be fertile and well drained. जमीन चांगली सुपीक पाहिजे, त्याचबरोबर वेल ड्रेन पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन त्या ठिकाणी पाहिजे. pH रेंज शुड बी 5.5 to 7.0. आता या ठिकाणी पहा 5.5 दिलेला आहे म्हणजे साइटली ऍसिडिक सॉइल या पिकाला फेवरेबल आहे. pH 7.
नॉर्मल pH त्या ठिकाणी आहे 5.5 to 7.0. Then after climatic requirement of paddy crop, it is a tropical crop. Tropical crop म्हणजे उष्णकटिबंधीय प्रदेशात येणारं क्रॉप. ऑप्टिमम टेम्परेचर रेंज इज 20 to 37 डिग्री सेल्सिअस. ऑप्टिमम टेम्परेचर रेंज जी आहे ती 20 ते 37 डिग्री सेल्सिअस दिलेली आहे. इट रिक्वायर्स वार्म अँड ह्युमिड क्लायमेट. त्याचबरोबर त्या पिकाला वार्म म्हणजे उष्ण आणि दमट हवामान त्या पिकाला पोषक असतं. रेनफॉल रिक्वायरमेंट ऑफ रेनफेड पॅडी इज मोर दॅन 1000 ml. तो पाऊस ह्या पिकासाठी आवश्यक आहे. रेनफेड पॅडीसाठी, रेनफेड म्हणजे फक्त पावसाच्या पाण्यावरती येणारे पॅडी, तर त्यासाठी 1000 mm रेनफॉल पडणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीनं सॉइल आणि क्लायमेट रिक्वायरमेंट आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. देन आफ्टर मेथड ऑफ पॅडी कल्टिवेशन. पॅडी कल्टिवेशनच्या 4 मेथड आहेत. फर्स्ट ड्राय कल्टिवेशन, सेकंड वेट कल्टिवेशन, थर्ड सेमी ड्राय कल्टिवेशन अँड फोर्थ इंटेन्सिव्ह और जापनीज मेथड ऑफ पॅडी कल्टिवेशन. तर याची आपण सविस्तर माहिती पुढे घेऊया. फर्स्ट ड्राय कल्टिवेशन. It is followed in areas of inadequate and uncertain rainfall where irrigation facilities are not available. ड्राय कल्टिवेशन साधारणतः ज्या ठिकाणी इरिगेशन फॅसिलिटी अवेलेबल नाही अशा ठिकाणी ही ड्राय कल्टिवेशनची मेथड राबवली जाते. डीप ब्लॅक सॉइल्स विथ गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी इज यूज्ड. इन दिस कल्टिवेशन डीप ब्लॅक सॉइल विथ गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, अशा प्रकारची जर त्या ठिकाणी माती असेल तर त्या ठिकाणी हे क्रॉप चांगल्या पद्धतीने येतं. फील्ड इज प्लाउड इमिडिएटली आफ्टर द हार्वेस्ट ऑफ प्रिव्हियस क्रॉप. अशा ठिकाणी मग जी फील्ड आहे तर ती लगेच आपण नांगरून घ्यायची आहे आफ्टर हार्वेस्ट ऑफ द प्रिव्हियस क्रॉप, म्हणजे आधीचं पीक काढल्यानंतर त्या ठिकाणी त्याची प्लाविंग म्हणजेच नांगरणी त्या ठिकाणी लगेच करून घ्यायची आहे. अर्ली मॅच्युरिंग व्हरायटीज आर ग्रोन टू अ ग्रेटर डेप्थ बाय ड्रिलिंग मेथड. आणि ड्राय कल्टिवेशन मध्ये आपण या ठिकाणी जे अर्ली मॅच्युरिंग व्हरायटी आहेत म्हणजे लवकर येणाऱ्या ज्या जाती आहेत त्या जातींचा वापर करून आपण खोलवर त्या ठिकाणी त्याची पेरणी करून ड्रिलिंग मेथडनं त्या ठिकाणी त्याची पेरणी करतात आणि त्याचं कल्टिवेशन केलं जातं. त्यानंतर दुसरी मेथड आहे सेमी ड्राय कल्टिवेशन. इन दिस मेथड some parts of life cycle of crop passes under dry condition and some parts under wet condition. आता सेमी ड्राय मध्ये तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी लाईफ सायकलचा जो पार्ट आहे पॅडीचा तर तो काही पार्ट ड्राय कंडिशनला ग्रो केला जातो आणि काही पार्ट अंडर वेट कंडिशन म्हणजे सबमर्ज कंडिशनला काही पार्ट त्या ठिकाणी ग्रो होतो. तर सम प्रोटेक्टिव्ह इरिगेशन्स आर गिव्हन ॲट क्रिटिकल ग्रोथ स्टेजेस. आता ह्या कल्टिवेशन मध्ये आपल्याला काही प्रोटेक्टिव्ह इरिगेशन या ठिकाणी द्यावे लागतात. मग त्या ठिकाणी टिलरिंग स्टेज असेल, फ्लावरिंग अँड ग्रेन फिलिंग स्टेजला त्या ठिकाणी प्रोटेक्टिव्ह इरिगेशन देणं गरजेचं असतं. दिस मेथड हेल्प्स इन सप्रेसिंग द वीड ग्रोथ. इन दिस मेथड इट इज हेल्पफुल फॉर कंट्रोलिंग ऑफ वीड ग्रोथ. कारण अल्टरनेट ड्राय अँड वेट या ठिकाणी फील्ड ठेवल्यानंतर वीड वाढण्यासाठी त्या ठिकाणी अटकाव होतो आणि वीडची ग्रोथ त्या ठिकाणी सप्रेस होतो. इन शॉर्ट, इन दिस मेथड द क्रॉप ग्रोन ऑन मॉइश्चर अवेलेबल इन बंडेड फील्ड. आता यामध्ये थोडक्यात सांगायचं तर क्रॉप ग्रोन ऑन मॉइश्चर अवेलेबल इन बंडेड फील्ड, त्यामध्ये बांध बंदिस्ती केल्यानंतर जी काही बंडेड फील्ड तयार होते भात शेतामध्ये तर त्यामध्ये काही प्रमाणात मॉइश्चर त्या ठिकाणी अवेलेबल होतं आणि त्याच्यावरती हे पीक चांगल्या पद्धतीनं ग्रो त्या ठिकाणी होत असते. त्यानंतर तिसरी मेथड आहे वेट मेथड और cultivation. In this method, land is plowed and puddled with
3 to 5 सेंटीमीटर स्टँडिंग वॉटर. सुरुवातीला या ठिकाणी प्लाविंग करून घ्यायचंय स्टँडिंग वॉटर मध्ये. यालाच आपण मराठीमध्ये चिखलणी असं म्हणतो. तर चिखलणी करत असताना 3 ते 5 सेंटीमीटर त्या ठिकाणी पाणी जमिनीमध्ये साठलेलं पाहिजे आणि त्यामध्ये आपण मग प्लाविंग एकतर ट्रॅक्टरच्या साहाय्याने किंवा बैलाच्या साहाय्याने आपण प्लाविंग त्या ठिकाणी करतो. त्याला आपण पडलिंग ऑपरेशन असं म्हणतो. सीडलिंग्स आर रेज्ड इन नर्सरी अँड लॅटर ऑन ट्रान्सप्लांटेड इन पडल फील्ड. जे सीडलिंग्स आहेत म्हणजे जी रोप करायची आहेत ती नर्सरीमध्ये आपण ती वाढवायची आहेत. लॅटर ऑन ट्रान्सप्लांटेड इन पडल्ड फील्ड आणि पडल्ड फील्ड मध्ये आपण ती नंतर ट्रान्सप्लांटेड करायची आहे. If it is not possible to raise seedlings, sprouted seeds are directly broadcasted in puddle field. जर आपल्याला नर्सरी करणं शक्य नसेल तर आपण डायरेक्ट सीड्स त्या ठिकाणी ब्रॉडकास्ट करायचे आहेत म्हणजे डायरेक्ट फेकून द्यायचे आहेत पडल फील्ड मध्ये. चिखलणी केलेल्या शेतामध्ये आपण ते डायरेक्टली टाकायचे आहेत. प्लांट पॉप्युलेशन इज मोर युनिफॉर्म अँड रिक्वायर्स लेस सीड रेट दॅन अदर मेथड. आता ह्या मेथड मध्ये वेट मेथड मध्ये प्लांट पॉप्युलेशन जे आहे तर ते युनिफॉर्म राहतं अँड रिक्वायर्स लेस सीड रेट दॅन अदर मेथड. बाकीच्या मेथड पेक्षा त्या मेथडला सीड रेट त्या ठिकाणी कमी लागतो. वीड्स आर बरीड ऍट द टाइम ऑफ पडलिंग. त्याचबरोबर जो वीड त्या ठिकाणी ग्रो होतात ते ग्रो झालेले वीड पडलिंगच्या वेळेस आपण जमिनीमध्ये ते गाडून टाकतो जेणेकरून त्याची पुन्हा उगवण त्या ठिकाणी होत नाही. त्यामुळे वीड्स आर बरीड ऍट द टाइम ऑफ पडलिंग. लॉसेस ड्यू टू पेस्ट अँड डिसीजेस आर रिड्यूस. त्याचबरोबर जे पेस्ट अँड डिसीज जे आहेत तर ते सुद्धा त्या ठिकाणी रिड्यूस झालेले पाहायला मिळतात. Then fourth method, intensive or Japanese method. In this method is followed in areas of assured water supply. ही जी मेथड आहे की ज्या ठिकाणी पाण्याचा सप्लाय वेळच्या वेळी होणार आहे अशाच ठिकाणी ही इंटेन्सिव्ह और जापनीज मेथड त्या ठिकाणी केली जाते. फार्मर्स कॅन अडॉप्ट प्लांट प्रोटेक्शन मेजर्स अँड कॅन अप्लाय हेवी डोसेस ऑफ फर्टिलायझर. त्याचबरोबर फार्मर्स जे आहेत तर ते प्लांट प्रोटेक्शन मेजर्स या ठिकाणी वापरतात. त्याचबरोबर हेवी डोसेस ऑफ फर्टिलायझरचं ऍप्लिकेशन या मेथड मध्ये केलं जातं. सीडलिंग्स आर ग्रोन ऑन रेज्ड बेड अँड 3 to 4 सीडलिंग्स आर ट्रान्सप्लांटेड ऍट ईच स्पॉट इन एरोज. तर ह्या मेथड मध्ये सीडलिंग्स आर ग्रोन ऑन रेज्ड बेड. रेज्ड बेड वरती सीडलिंग्स सुरुवातीला ग्रो केले जातात. त्यानंतर 3 ते 4 सीडलिंग जे आहेत म्हणजे 3 ते 4 रोप ही ट्रान्सप्लांटेड केली जातात ऍट ईच स्पॉट. प्रत्येक स्पॉटला 3 ते 4 रोप त्या ठिकाणी ट्रान्सप्लांटेड केले जातात. देन आफ्टर इट रिक्वायर्स लेस सीड रेट अँड क्रॉप स्टँड इज युनिफॉर्म. आता ह्या मेथड मध्ये साधारणतः लेस सीड रेट ह्या पिकाला ह्या मेथड मध्ये लागतो. क्रॉप स्टँड इज युनिफॉर्म. त्याचबरोबर क्रॉपचं स्टँडिंग जे आहे फील्ड मध्ये ते सुद्धा युनिफॉर्म त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आता 4 मेथड आपण पाहिल्यानंतर त्यानंतर प्रिपरेटरी टिलेज. प्रिपरेटरी टिलेज म्हणजे जी पूर्व मशागत आपण करतो पॅडीचं प्लांटिंग करण्याच्या अगोदर ती आपण पाहूयात. गिव्ह वन समर प्लाविंग. सुरुवातीला आपण उन्हाळ्यामध्ये एक नांगरणी करून घ्यायची. क्रश द क्लॉड्स विथ द हेल्प ऑफ नॉर्वेन हॅरो. त्यामध्ये जी काही ढेकळं निघणार आहेत शेतामध्ये ती सुद्धा त्या ठिकाणी नॉर्वेन हॅरो वापरून, हॅरो म्हणजे कुळं वापरून त्या ठिकाणी आपण त्याचं क्रशिंग करायचं आहे म्हणजे ढेकळं सपाट करायचे आहे. कलेक्ट द स्टबल्स अँड बर्न्स. त्याचबरोबर जे स्टबल्स आहेत ते कलेक्ट करून त्या ठिकाणी ते बर्न करायचे आहे. स्टबल्स म्हणजे जो काही काडी कचरा शेतात राहिलेला आहे आधीच्या पिकांचा तो त्या ठिकाणी गोळा करून बर्न करायचा आहे. देन आफ्टर गिव्ह 2 to 3 क्रॉस वाईज हॅरोइंग. त्याचबरोबर 2 ते 3 क्रॉस वाईज हॅरोइंग त्या ठिकाणी आपण घ्यायचे आहेत. त्याचबरोबर कंपोस्ट FIM इज ऍडेड बिफोर लास्ट हॅरोइंग. आणि शेवटच्या कुळवाच्या पाळीच्या वेळेस
त्या ठिकाणी कंपोस्ट आणि FYM त्या ठिकाणी टाकायचा आहे. Then after season and time, आता पॅडी कल्टिवेशन साठी 4 सीझन या ठिकाणी दिलेले आहेत. देयर आर 4 सीझन्स फॉर पॅडी कल्टिवेशन. फर्स्ट सीझन इज अस और Antemon paddy. Time is May to June. Aman or winter paddy, time is June to July. Boro or spring paddy, time is December to January. Then last summer paddy, time is February to March. Then after seed rate per hectare, विद्यार्थी मित्रांनो, सीड रेट पाहताना त्यामध्ये 4 टाईपचे सीड रेट या ठिकाणी दिलेले आहेत पॅडी कल्टिवेशन साठी. फर्स्ट ट्रान्सप्लांटिंग 25 to 40 kg पर हेक्टर, 25 ते 40 kg पर हेक्टर सीड रेट आपल्याला वापरावा लागेल. देन आफ्टर ड्रिलिंग पर्पज 60 to 70 kg per hectare seed rate required. Broadcasting 80 to 100 kg seed rate per hectare required. Then after dibbling 50 to 60 kg per hectare seed rate required. Seed selection and seed treatment. In seeds should be selected from high yielding varieties. सीड जे आहेत तर ते हाय यील्डिंग व्हरायटीचे त्या ठिकाणी तुम्ही निवडले पाहिजेत. इट शुड बी क्लीन अँड व्हायबल. सीड शुड बी क्लीन. क्लीन म्हणजे ते चांगले साफ केलेले असले पाहिजेत. त्यामध्ये काडी कचरा किंवा इतर जे काही घटक आहेत खडे वगैरे त्या ठिकाणी नसले पाहिजे. त्याचबरोबर व्हायबल. व्हायबल म्हणजे त्याची उगवण क्षमता त्या ठिकाणी चांगली पाहिजे. ते जमिनीत टाकल्यानंतर त्याची उगवण 100% त्या ठिकाणी झाली पाहिजे. सीड शुड बी सोक्ड इन 1% KCl solution for 12 hours to improve germination. त्यामध्ये चांगलं जर्मिनेशन होण्यासाठी आपल्याला 1% KCl सोल्युशन मध्ये त्या ठिकाणी सीड्स बुडवले पाहिजे. The seed is also treated with 3% brine solution to prevent blast and blight disease. त्याचबरोबर सीड जे आहेत तर ते 3% ब्राइन सोल्युशन मध्ये त्या ठिकाणी बुडवायचे आहेत आणि त्याचा उपयोग आपल्याला प्रिव्हेंट ब्लास्ट अँड ब्लाइट डिसीज कंट्रोल करण्यासाठी त्या ठिकाणी होणार आहे. देन आफ्टर हॉट वॉटर ट्रीटमेंट ॲट 52 डिग्री सेल्सिअस टू 54 डिग्री सेल्सिअस फॉर हाफ अँड आवर टू कंट्रोल डिसीजेस. त्याचबरोबर हॉट वॉटर ट्रीटमेंट आपल्याला पॅडीसाठी द्यायची आहे 52 डिग्री सेल्सिअस ते 54 डिग्री सेल्सिअस फॉर हाफ अँड आवर, म्हणजे अर्धा तास त्या ठिकाणी पाण्यामध्ये ते बुडवून ठेवायचे आहेत सीड. त्यामुळं काही डिसीजला त्या ठिकाणी आळा बसेल. देन आफ्टर पॅडी नर्सरी. फर्स्ट वेट नर्सरी. द लँड फॉर नर्सरी इज प्लाउड ट्वाइस ड्युरिंग समर. वेट नर्सरी तयार करण्यासाठी आपल्याला उन्हाळ्यामध्ये जी फील्ड आहे ती 2 वेळा नांगरून घ्यायची आहे. देन इट इज पडल बाय गिव्हिंग 3 to 4 प्लाविंग इन स्टँडिंग वॉटर. त्यानंतर जी फील्ड आहे तर ती पडल करून घ्यायची. पडल म्हणजे चिखलने त्याची करून घ्यायची आहे. 3 ते 4 प्लाविंग त्याच्यामध्ये घ्यायचे आहेत स्टँडिंग वॉटर मध्ये. देन वेल डिकम्पोज कंपोस्ट और FYM इज ऍडेड ऍट द रेट ऑफ 10 tons पर हेक्टर. त्याचबरोबर त्यामध्ये 10 टन चांगलं कुजलेलं शेणखत किंवा फार्म यार्ड मॅन्युअर आपल्याला त्या ठिकाणी टाकायचं आहे. आफ्टर पडलिंग द फील्ड इज लेवल्ड अँड डिवायडेड इनटू स्मॉल बेड्स ऑफ 1 meter width अँड सुटेबल लेंथ. त्यानंतर पडलिंग केलेली जी फील्ड आहे तर ती डिवाइड करून घ्यायची स्मॉल बेड्स मध्ये. 1 meter width त्याची ठेवायची अँड सुटेबल लेंथ त्याची लांबी आपल्या सोयीनुसार त्या ठिकाणी करायची आहे.
वाईड चॅनल्स आर युज्ड फॉर गुड ड्रेनेज. त्याचबरोबर त्या ठिकाणी वाईड चॅनल्स त्या ठिकाणी प्रिपेअर करायचे आहेत, जेणेकरून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पाण्याचा निचरा आपण करू शकतो. स्प्राउटेड सीड्स आर देन ब्रॉडकास्टेड इन फील्ड. त्याचबरोबर जे स्प्राउटेड सीड्स आहेत तर ते फील्ड मध्ये ब्रॉडकास्ट करायचे आहेत. सीड रेट रिक्वायर्ड इज 350 to 450 kg फॉर रेजिंग 1 हेक्टर नर्सरी. 1 हेक्टर नर्सरी तयार करण्यासाठी आपल्याला 350 to 450 kg सीड्स आपल्याला लागणार आहेत. The seedling obtained from 1 hectare nursery is sufficient for planting 10 to 12 hectare of land. जर आपण 1 हेक्टर नर्सरी तयार केली तर ती नर्सरी 10 ते 12 हेक्टर जी जमीन आहे ती लागवडीसाठी त्या नर्सरीचा त्या ठिकाणी उपयोग होऊ शकतो. देन आफ्टर ड्राय नर्सरी. ड्राय नर्सरी कशी तयार करायची ते आपण पाहणार आहे. इट इज फॉलोड इन द रिजन ऑफ नॉन अश्युअर्ड वॉटर सप्लाय. ही जी नर्सरी आहे तर ती ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे अशा ठिकाणी ही नर्सरी केली जाते. द लँड इज प्रिपेअर्ड बाय 4 to 5 प्लाविंग्स. त्याचबरोबर जी जमीन आहे तर ती 4 ते 5 वेळा त्याची नांगरणी त्या ठिकाणी करून घ्यायची आहे. वेल डिकम्प्स FYM is added and raised bed are prepared. त्यानंतर FYM जे आहे चांगलं कुजलेलं शेणखत त्या ठिकाणी ऍड करायचं आहे. रेज्ड बेड त्या ठिकाणी तयार करायचे. त्याची लांबी 1 to 1.5 मीटर वाईड आणि 10 सेंटीमीटर हाईट त्याची ठेवायची आहे बेडची. ड्रेनेज इज प्रोव्हाइड बाय ओपनिंग 30 सेंटीमीटर वाईड चॅनल. जो ड्रेनेज आपण करणार आहे तर त्या ठिकाणी 30 सेंटीमीटर वाईड चॅनल्स बेडच्या कडेनं आपण तयार करायचे आहेत. सोईंग इज डन ड्युरिंग सेकंड वीक ऑफ जून. सेकंड वीक जो आहे जूनचा दुसरा आठवडा तर त्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सोईंग करून घ्यायची आहे. सोईंग म्हणजे त्या ठिकाणी प्लांटिंग. द सीड रेट नीडेड फॉर ग्रोइंग 1 हेक्टर नर्सरी इज 250 to 400 kg. 1 हेक्टर नर्सरीसाठी आपल्याला 250 ते 400 kg सीड्स लागणार आहे. द सीडलिंग ऑब्टेन फ्रॉम 1 हेक्टर नर्सरी आर सफिशियंट फॉर प्लांटिंग 10 to 12 हेक्टर एरिया. त्याचबरोबर 1 हेक्टर जर आपण नर्सरी केली तर त्या नर्सरीवरची जी रोपे आहेत तर ती 10 ते 12 हेक्टर एरियासाठी आपल्याला त्या ठिकाणी पुरणार आहेत. देन डॅपॉग नर्सरी. डॅपॉग नर्सरी इज फॉलोड इन एरियाज ऑफ अश्युअर्ड वॉटर सप्लाय. ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे अशा ठिकाणीच ही नर्सरी आपण करू शकतो. नर्सरी इज प्रिपेअर्ड ऑन कॉन्क्रीट फ्लोअर और ऑन रेज्ड बेड कवर्ड विथ पॉलिथिन पेपर. जी नर्सरी आपण तयार करणार आहे तर ती कॉन्क्रीट फ्लोअर वरती आपण तयार करू शकतो किंवा रेज्ड बेड वरती आपण पॉलिथिन पेपर टाकून त्याच्यावरती याचे सीडलिंग्स ग्रो करू शकतो. प्री जर्मिनेटेड म्हणजे स्प्राउटेड सीड्स आर युज्ड फॉर सोईंग. जे प्री जर्मिनेटेड आहे म्हणजे आधीच ज्यांना स्प्राउट आलेले आहेत असे सीड्स आपण या नर्सरीमध्ये आपण वापरतो. इन दिस मेथड सीडलिंग्स बिकम रेडी फॉर ट्रान्सप्लांटिंग इन 40 to 60 days आफ्टर सोईंग. या नर्सरीमध्ये 14 ते 16 दिवसामध्ये रोपे तयार होतात ट्रान्सप्लांटिंग साठी. नर्सरी ऑफ 30 to 40 square meter is sufficient for raising seedling for planting 1 hectare land. तर यामध्ये 30 ते 40 स्क्वेअर मीटर ची जी नर्सरी आहे तर ती नर्सरी 1 हेक्टर एरिया वरती प्लांटिंग करण्यासाठी आपण वापरू शकतो. देन आफ्टर ट्रान्सप्लांटिंग ऑफ पॅडी ॲट इच स्पॉट 3 to 4 सीडलिंग्स आर ट्रान्सप्लांटेड. तर शेतामध्ये आपण मार्किंग केल्यानंतर त्यामध्ये 3 ते 4 सीडलिंग 3 ते 4 रोपे आपण एका स्पॉट वरती त्या ठिकाणी लावायचे आहे. तर प्लांटिंग डिस्टन्स या ठिकाणी दिलेला आहे. स्पेसिंग अर्ली व्हरायटी 15 into 15 सेंटीमीटर 15 by 15 सेंटीमीटर. मीडियम व्हरायटी 20 into 15 सेंटीमीटर 20 by 15 सेंटीमीटर. अँड लेट व्हरायटीज 20 into 20 सेंटीमीटर. ज्या लेट व्हरायटी आहेत म्हणजे उशिरा ज्या आपण पेरणी करणार आहे त्या व्हरायटीसाठी 20 by 20 सेंटीमीटर आपण त्या ठिकाणी अंतर ठेवायचं आहे.
Then after manures and fertilizers, FIM or compost is added at the rate of 12.5 tons per hectare. FIM आणि कंपोस्ट जे आहे तर ते 12.5 टन प्रति हेक्टर त्या ठिकाणी आपण वापरायचं आहे. Then after fertilizer requirements, local or improved variety 50 kg nitrogen, 50 kg phosphorus and 25 kg potassium per hectare is required for local improved varieties. Then after high yielding varieties, 100 kg nitrogen, 50 kg phosphorus and 25 kg potassium is required per hectare. Then after irrigation requirement, paddy is semi-aquatic crop and requires more water. तुम्हाला माहिती आहे सर्वांना की भात हे पीक सेमी aquatic आहे, म्हणजे पाण्यामध्ये येणारं पीक आहे. It requires more water. Low land paddy requires more water than upland paddy. आता यामध्ये दोन टाईप आहेत पॅडीचे, लो लँड पॅडी आणि अपलँड पॅडी. लो लँड पॅडी म्हणजे काय तर ती aquatic कंडिशनला येते आणि अपलँड पॅडी ही ड्राय कंडिशनला येते. The average water requirements of paddy is 1240 mm. 1240 mm average annual rainfall या पिकाला लागतो. ज्या पाण्याच्या महत्वाच्या ज्या अवस्था आहेत याच्यामध्ये फर्स्ट टिलरिंग, फ्लावरिंग, grain filling period is most sensitive to water requirement. Then after intercultivation, use rice rotary weeder. This helps in weeding, steering and aerating the soil. रोटरी वीडर वापरल्यानंतर आपल्याला जमीन त्या ठिकाणी स्टीरिंग करता येते आणि एरेटिंग त्या ठिकाणी होतं, हवा खेळती राहते. इंटरकल्चरिंग शुड बी रिपीटेड 3 to 4 times at an interval of 15 days. त्याचबरोबर इंटरकल्चरिंग जे ऑपरेशन आहे तर ते 3 ते 4 टाइम त्या ठिकाणी इंटरवल मध्ये घ्यायचे आहेत 15 दिवसानंतर. रिकमेंडेड हर्बिसाइड्स लाईक अल्मिक्स, ओराझॅलिन हे जे हर्बिसाइड्स आहेत तर ते आपण वापरून त्या ठिकाणी वीड कंट्रोल करू शकतो. देन आफ्टर इंटरक्रॉपिंग, पॅडी कॅन बी इंटरक्रॉप्ड विथ ग्रीन ग्राम, सिसॅमम, ब्लॅक ग्राम अँड ग्राउंडनट. पॅडी क्रॉप आपण ग्रीन ग्राम बरोबर इंटरक्रॉपिंग करू शकतो. सिसॅमम म्हणजे तीळ, ब्लॅक ग्राम उडीद आणि ग्राउंडनट म्हणजे भुईमूग या पिकांबरोबर आपण पॅडी इंटरक्रॉपिंग करू शकतो. Then after harvesting and yield, paddy is harvested when ears are nearly ripe and straw is still slightly green. आता पॅडीचं काढणी करताना आपण काय लक्षात घ्यायचे की त्याचे इयर्स जे आहेत, इयर्स म्हणजे त्याचे जे स्पाइक आहेत, त्याच्या ओंब्या ज्या आहेत तर त्या ओंब्या राईप झालेल्या आहेत म्हणजे त्या पिवळ्या पडलेल्या आहेत आणि त्याचे स्ट्रॉ स्लाइटली ग्रीन असतील म्हणजे हिरवे असतील. टाइमली हार्वेस्टिंग प्रिव्हेंट द लॉस ऑफ यील्ड ड्यू टू ग्रेन शेडिंग. जर आपण वेळेत काढणी केली तर त्याचं शेडिंग होणार नाही, त्याचे ग्रेन्स त्या ठिकाणी पडणार नाही. द क्रॉप इज हार्वेस्टेड बाय कटिंग प्लांट्स विथ सिकल. क्रॉप त्या ठिकाणी विळ्याच्या साहाय्याने आपण कापून घ्यायचं आहे. द प्लांट्स आर टाइड इन बंडल्स अँड अलो टू ड्राय फॉर 2 to 3 days. त्यानंतर पिकाची काढणी केल्यानंतर जे प्लांट्स आहेत तर त्याचे बंडल्स आपण त्या ठिकाणी तयार करायचे आहेत आणि त्याचे ड्राय करायचं आहे. ते सूर्यप्रकाशामध्ये 2 ते 3 दिवस त्या ठिकाणी वाळवायचे आहे. स्मॉल साइज पॅडी थ्रेशर इज युज्ड फॉर थ्रेशिंग. त्याचबरोबर त्याचं थ्रेशिंग करण्यासाठी स्मॉल साइज पॅडी थ्रेशर्स आपण वापरतो. नाउ डेज मेकॅनिकल हार्वेस्टर्स आर अवेलेबल. आणि सध्याच्या याच्यामध्ये मेकॅनिकल हार्वेस्टर पण अवेलेबल झालेले आहेत, त्याचा सुद्धा वापर आपण हार्वेस्टिंग करण्यासाठी करू शकतो. देन आफ्टर यील्ड, अर्ली व्हरायटीज 40 to 50 क्विंटल पर हेक्टर. अर्ली ज्या व्हरायटीज आहेत त्या लवकर परिपक्व होतात त्या व्हरायटी 40 ते 50 क्विंटल प्रति हेक्टर यील्ड आपल्याला त्या ठिकाणी देतात. लेट व्हरायटी ज्या आहेत ज्या उशिरा परिपक्व होणाऱ्या 60 to 70 क्विंटल प्रति हेक्टर यील्ड आपल्याला या ठिकाणी मिळवून देतात. देन आफ्टर व्हरायटीज ऑफ पॅडी, डिफरंट व्हरायटीज आर
important for paddy cultivation. Most important in our region in Rainu, Basmati, Sanyadri, Ratna, Ambe Mohar 157, Ambe Mohar 159, Krishna, Sharbati, Sabarmati, Karzat 3, Phule Samruddhi, IR 8, IR 20, IR 22. These are the important paddy varieties. Then after paste of paddy. First, yellow stem borer, nature of damage. Larva bore the stem and feed internal content and cut base of causing dead hurt. जो लार्वा आहे तर तो लार्वा त्या ठिकाणी स्टेम मध्ये जातो, इंटरनल त्या ठिकाणी फीडिंग तो करतो आणि कट द बेस ऑफ कॉझिंग डेड हर्ट. त्यानंतर तो बेस कट झाल्यानंतर त्या ठिकाणी डेड हर्ट त्या ठिकाणी होत असतं. त्याचं कंट्रोल मेजर जे आहेत, कलेक्ट अँड डिस्ट्रॉय डेड हर्ट जे आहेत तर ते कलेक्ट करायचे आणि डिस्ट्रॉय करायचे. देन आफ्टर ग्रो रेजिस्टंट व्हरायटीज, त्यामध्ये काही रेजिस्टंट व्हरायटी आहेत त्या आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. देन सेकंड, स्वार्मिंग कॅटरपिलर जे आहेत तर ते म्हणजे आळी. कॅटरपिलर appears in big groups and they eat younger plant. कॅटरपिलर जे आहेत तर त्या मोठ्या ग्रुप मध्ये त्या ठिकाणी शेतामध्ये येतात आणि जे यंगर प्लांट्स आहेत, जे नवीन आलेले प्लांट्स ते त्या ठिकाणी खाण्याचं काम करतात. कंट्रोल मेजर्स आहेत, फ्लड पॅडी फील्ड मध्ये पाणी साठवायचे. त्यानंतर जे स्टबल्स आहेत, स्टबल्स त्या ठिकाणी डिस्टर्ब करायचे आहेत, कारण स्टबल्स मध्ये ह्या आळी मुख्यत्वे करून त्या ठिकाणी राहतात आणि नंतर पॅडीवरती अटॅक करतात. देन आफ्टर थर्ड पेस्ट आहे राईस बग, सक द ज्यूस फ्रॉम डेव्हलपिंग ग्रेन्स ऍट मिल्किंग स्टेज. राईस बग जो आहे तर तो मिल्किंग स्टेजला त्या ठिकाणी ग्रेन वरती अटॅक करतो आणि तो त्यातला ज्यूस सक करतो. कंट्रोल मेजर, स्प्रेइंग ऑफ क्लोरोपायरिफॉस 20 EC. क्लोरोपायरिफॉसचं त्या ठिकाणी स्प्रेइंग राईस बग कंट्रोल करण्यासाठी आपण घेऊ शकतो. देन फोर्थ पेस्ट, पॅडी गॉल फ्लाय. मॅगोट बोर्स इनटू स्टेम and attack the base of growing points and produce silvery shoot. Affect tillers, do not produce any panicles. त्यामध्ये मॅगोट जे आहे म्हणजे जी छोटी आळी आहे तर ती आळी स्टेम मध्ये जाते आणि त्याचा जो ग्रोईंग पॉइंट आहे तर तो ग्रोईंग पॉइंट त्या ठिकाणी खाण्याचं काम करते. त्यानंतर मग सिल्वरी शूट्स त्या ठिकाणी तयार होतात आणि त्याचे टिलर्स त्या ठिकाणी अफेक्ट होतात आणि मग त्यामुळं पॅनिकल त्या ठिकाणी पॅडी प्लांट्सला येत नाही. कंट्रोल मेजर, बर्न द ग्रास अँड वाईल्ड राईस. फील्ड मध्ये जे ग्रास असतील तर ते त्या ठिकाणी काढून टाकायचे आहेत. बांधावरचे जे ग्रास त्या ठिकाणी बर्न करायचे आहे. अप्लाय 10% थायमिट ग्रॅन्युल ऍट 10 kg पर हेक्टर. त्याचबरोबर थायमिट जे आहे तर त्याचे ग्रॅन्युल्स 10 kg पर हेक्टर अप्लाय करायचे आहे. देन आफ्टर डिसीजेस ऑफ पॅडी. फर्स्ट, पॅडी ब्लास्ट. नेचर ऑफ डॅमेज, ब्राउन स्पिंडल शेप्ड स्पॉट फाउंड ऑन लीव्स अँड स्टेम. द रूटिंग ऑफ नेक रिझल्टिंग ड्रॉपिंग ऑफ नेक. पॅडी ब्लास्ट जो आहे त्यामध्ये स्पॉट आपल्याला पाहायला मिळतात लीव्स वरती आणि स्टेम वरती. येलो स्पॉट त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्यानंतर मग ड्रॉपिंग ऑफ नेक. त्यानंतर क्रॉप जे आहे तर तो क्रॉप माना त्या ठिकाणी टाकतं. कंट्रोल मेजर, ग्रो रेजिस्टन्स व्हरायटीज. ट्रीट द सीड विथ क्युप्रोविट. क्युप्रोविट ची ट्रीटमेंट त्या ठिकाणी सीडला पेरणी करण्याच्या किंवा लागवड करण्याच्या अगोदर द्यायची आहे. देन शीट ब्लाइट. ग्रीनिश ग्रे अँड ओव्हल स्पॉट अपीअर ऑन लीफ शीट. ग्रीनिश ग्रे कलरचे आणि ओव्हल स्पॉट आपल्याला पाहायला मिळतात लीफ शीट वरती, पानांवरती स्पॉट आपल्याला पाहायला मिळतात. कंट्रोल मेजर्स, ग्रो रेजिस्टन्स व्हरायटीज. ट्रीट द सीड विथ क्युप्रोविट.
देन थर्ड डिसीज आहे फूट रॉट अँड स्टेम रॉट. Small irregular black spot appears on leaf sheath. The affected plants remain stunted. Root become reddish brown. यामध्ये स्मॉल इरेग्युलर ब्लॅक स्पॉट आपल्याला लीफ शीट वरती पाहायला मिळतात. द अफेक्टेड प्लांट्स रिमेन स्टंटेड. स्टंटेड म्हणजे त्याची वाढ खुंटते. रूट बिकम्स रेडिश ब्राऊन. त्याची जी मुळं आहेत तर ती रेडिश ब्राऊन पाहायला मिळतात. कंट्रोल मेजर ग्रो रेजिस्टन्स व्हरायटीज. ट्रीट द सीड विथ Cupro wheat. Then after bacterial leaf blight, nature of damage, water soaked translucent streak appear on leaves, then turn yellow to white and leaves are dry. त्याचे leaves dry होतात. ट्रान्ससोक्युलंट स्ट्रीक आपल्याला appear होते ऑन leaves वरती. टर्न्स येलो अँड व्हाईट. येलो आणि व्हाईट जे पॅचेस आहेत ते आपल्याला या ठिकाणी लीव्स वरती पाहायला मिळतात. कंट्रोल मेजर स्प्रे स्ट्रेप्टोसायक्लिन. ट्रीट द सीड विथ हॉट वॉटर. यामध्ये स्ट्रेप्टोसायक्लिन स्प्रेइंग या ठिकाणी आपण करू शकतो. त्याचबरोबर ट्रीट द सीड्स विथ हॉट वॉटर. देन आफ्टर ग्रेसी स्मट, एक्सेस टिलरिंग अँड इरेक्ट ग्रोथ, लीव्स आर पेल येलो. ग्रेसी स्मट मध्ये काय होतं तर टिलरिंग एक्सेस होतं. जे टिलर्स येतात फुटवे जे फुटतात, अनेक फुटवे त्या ठिकाणी फुटतात. इरेक्ट ग्रोथ त्या ठिकाणी होते. झुपकेदार वाढ आपल्याला पेडीची पाहायला मिळते. आणि जे लीव्स आहेत तर लीव्स पेल येलो कलर त्या लीव्सचा त्या ठिकाणी पाहायला मिळतो. कंट्रोल मेजर्स ग्रो रेजिस्टन्स व्हरायटी. ग्रेसी स्मट साठी आपल्याला त्या ठिकाणी रेजिस्टंट जी व्हरायटी आहे ती त्या ठिकाणी आपण ग्रो करू शकतो. थँक्यू.